नमस्कार, दुपारचे 4 वाजले आहेत आणि या बुलेटिनमध्ये बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदाची निवडणूक आज संपन्न झाली। यामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला या पदावर बसण्याचा मान मिळालेला आहे। यापूर्वी अनेक वेळेला महापौर आणि उपमहापौर पद महिलांकडे गेलेली आहेत, मात्र विरोधी पक्ष नेता हे पद पुरुषांकडेच राहिले। विरोधी पक्ष नेता पदावर किशोरी पेडणेकर यांची निवड झाली, त्यावेळेला गोंधळही झालेला आपल्याला दिसतो आहे। तर शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले यांची निवड झाली आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडले आहेत। जय, एक पटकन प्रश्न विचारतो। किशोरी पेडणेकर या ठाकरे गटाच्या आहेत, असं असताना त्यांची निवड होताना ठाकरे गटाचेच लोक गोंधळ का घालतात? जय पवार आमचे सहकारी जोडले गेलेत, काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही। एकदा पटकन त्यांना परत प्रश्न विचारूया। जय, माझा आवाज येतोय? नक्कीच सर, हॅलो जी, मी प्रश्न असा विचारला, किशोरी पेडणेकर या ठाकरे गटाच्या असताना ठाकरे गटाचेच लोक त्यांच्या निवडीच्या वेळेला गोंधळ का करत होते? नक्कीच सर, आपण पाहिलं की यापूर्वी सुद्धा ज्यावेळीच महापौर पदाचं नाव हे घोषित होत होतं, यावेळी सुद्धा आपण पाहिलं की ठाकरे गट हा आक्रमक झालेला पाहायला मिळाला। मात्र आज विरोधी पक्ष नेते पद हे किशोरी पेडणेकर यांच्या नावाची जेव्हा घोषणा होत होती, तेव्हा शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांकडून शिवाजी महाराज यांच्या नावाची घोषणा या करण्यात आल्याचं पाहायला मिळेल। एकंदरीत आता शिंदेच्या शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा अशा प्रकारच्या घटना ज्या या ठिकाणी घडू लागल्याचं पाहायला मिळते। अमेय घोले यांना सुद्धा गटनेते पद निवडलं। यावेळी सुद्धा सभागृहामध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळाला। खरं म्हणजे ठाकरेंच्या नगरसेवकांनी 50 खोक्याच्या घोषणा दिल्यात, त्याचबरोबर तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या घोषणा या ठिकाणी देण्यात आल्याचं पाहायला मिळालं। त्याचबरोबर खोक्यांच्या घोषणा या देत असतानाच कृष्णा विश्वासराव या सुद्धा त्या ठिकाणी आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळालं। त्यांचं सुद्धा असं म्हणणं होतं की तुमचे घोटाळे आम्ही काढू का, अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह या ठिकाणी कृष्णा विश्वासराव यांनी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित केला। त्याचबरोबर ठीक आहे जय, वेळेची मर्यादा आहे, आपण पुढच्या बातमीकडे वळतोय। धन्यवाद या सगळ्या माहितीच्यासाठी।